नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, विधान परिषदेमधले विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांच्यावर एक कारवाई करण्यात आली आणि त्या अंतर्गत 5 दिवसांसाठी त्यांना निलंबित करण्यात आलं. आणि आपल्याला हे सगळं प्रकरण माहिती आहे की आदल्या दिवशी ही कारवाई होण्याच्या आदल्या दिवशी सभागृहामध्ये त्यांनी शिवीगाळ केल्याचं प्रकरण जे आहे ते समोर आलं होतं. आई बहिणीवरनं शिव्या त्यांनी भाजपचे आमदार प्रसाद लाड यांना दिल्याचा आरोप होता. आणि हे सगळं व्हिडिओच्या माध्यमातून म्हणजे प्रत्यक्ष हे सगळं थेट प्रक्षेपण होत असल्यामुळे त्यांनी ज्या शिव्या दिल्या त्याही लोकांनी ऐकलेल्या आहेत. अवघ्या महाराष्ट्राला हे पाहायला मिळालं. आणि त्यानंतर ही कारवाई करण्यात आली. सभापती जे आहेत नीलम गोरे यांनी कारवाई केलेली आहे आणि 5 दिवसांसाठी त्यांना निलंबित केलं. आता यानंतर दानवे यांनी दिलगिरी व्यक्त केल्याचं सांगितलं जातं आहे आणि ही शिक्षा जी आहे ती कमी करावी अशा पद्धतीची मागणीसुद्धा पुढे आलेली आहे. प्रत्यक्षात त्या संदर्भात काय निर्णय घेतलेला आहे ते अजून माहिती नाही आहे, पण नीलम गोरे या संदर्भात काय निर्णय घेतील हे पाहायचं आहे. पण हे सगळं प्रकरण अगदी स्पष्ट आहे, पारदर्शक आहे की दानवे यांनी शिवीगाळ केली होती हे स्पष्ट आहे. ते कोणी सांगितलं आहे किंवा कोणीतरी आरोप केलेत त्यांच्यावर अशा पद्धतीचं काही त्या ठिकाणी नव्हतं. सगळं व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसतं आहे. त्यामुळे केलेली कारवाई जी आहे ती त्या नियमांच्या अंतर्गत असेल आणि त्यामुळे तशी कारवाई ती झालेली आहे. पण हे सगळं घडलेलं असतानासुद्धा जर तेव्हाच दानवे यांनी माफी मागितली असती, दिलगिरी व्यक्त केली असती तर हे प्रकरण तेव्हाच थांबलं असतं. त्यामुळे ही कारवाई कदाचित झाली नसती किंवा कदाचित कमी कारवाई झाली असती, सौम्य झाली असती असं म्हणू शकतो आज आपण. पण तेव्हा मात्र दानवे हे सगळं घडल्यानंतर दानवे बाहेर आले आणि पत्रकारांसमोर बोलताना त्यांनी काय सांगितलं तर मी शिवसैनिक आहे, शिवसैनिकाचं रक्त माझ्यामध्ये आहे, शिवसेनेचा मी सैनिक असल्यामुळे मी अशा पद्धतीची भाषा वापरू शकतो असाच अर्थ त्यांनी आपल्या वक्तव्यामधनं काढलेला आहे. माझ्याकडे जर कोणी बोट दाखवलं तर मी बोट तोडून टाकीन अशा पद्धतीचं वक्तव्य त्यांनी केलं. या पद्धतीची जी फुशारके असतात हे मारण्याची अजिबात आवश्यकता नाही. विशेष म्हणजे ते विधान परिषदेतले विरोधी पक्ष नेते आहेत, केवळ आमदार नाही आहेत. केवळ आमदार असता अर्थात ती शिवीगाळ करणं ही चूकच आहे. ती कोणीही असो, आमदार असो की विरोधी पक्ष नेता असो. पण हे तर विरोधी पक्ष नेते आहेत. तुम्ही असं बेजबाबदार वर्तन केलेलं आहे, बेजबाबदार वक्तव्य केलेलं आहे, शिवीगाळ केलेली आहे, तर त्याचं समर्थन न करता ठीक आहे झालेली आहे चूक आपण मान्य करू, त्यांच्यासमोर दिलगिरी व्यक्त करू सभापतींसमोर आणि प्रकरण मिटवून टाकू, हे करता आलं असतं. पण आपण शिवसैनिक आहोत वगैरे असं सांगण्याच्या प्रयत्नामध्ये ही कारवाई झाली. मग तिकडे उद्धव ठाकरे जे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख आहेत त्यांनी पत्रकार परिषद घेऊन माफी मागून टाकली होती. ज्या काही शिवीगाळ झालेली आहे त्याबद्दल मी महाराष्ट्रातल्या माता भगिनींची माफी मागतो असं ते स्पष्टपणे म्हणाले. पण ते म्हणत असताना सुद्धा तेवढं बोलून ते थांबले असते तरी हरकत नव्हती. अर्थात त्यांनी माफी मागण्याला काहीच अर्थ नव्हता, कारण माफी ही दानवे यांनीच मागितली पाहिजे. पण तरी आपण धरून चालू की शिवसेनेचे नेते उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते म्हणून उद्धव ठाकरे यांनी माफी मागितली. पण त्यानंतर ही कारवाई जी केलेली आहे 5 दिवसांच्या निलंबनाची हे म्हणजे षडयंत्र आहे, हे कारस्थान आहे, त्यांना जाणीवपूर्वक बाहेर काढण्यात आलेलं आहे अशा पद्धतीची भाषा वापरण्याची आवश्यकता नव्हती. उद्धव ठाकरे यांनी माफी मागितलेली आहे याचा अर्थच आहे की दानवे यांनी चूक केलेली आहे. उद्धव ठाकरेंनाही कळलेलं आहे की ही चूक झालेली आहे म्हणूनच त्यांनी माफी मागितली ना. माफी मागितल्यानंतर पुन्हा कारवाईचं षडयंत्र रचलंय हे म्हणण्याची आवश्यकताच नाही, कारण कारवाई करण्याचे अधिकार सभापतींना आहेत आणि ते नियमांच्या अनुसार त्यांनी ती कारवाई केली. आता त्यात षडयंत्र काय असेल? जर दानवे यांनी शिवीगाळच केली नसती तर त्यांच्यावरही कारवाईच झाली नसती. नेहमीसारखं ते त्यांना जे काही बोलायचे जेवढ्या वेळासाठी तेवढा वेळ ते सभागृहात बोलू शकले असते. वादविवाद होत असतात सभागृहामध्ये, आवाज चढत असतो. पण शिवीगाळ जेव्हा केली जाते तेव्हा स्वाभाविकच कारवाई होणार. त्यात षडयंत्र कसलं आहे? म्हणजे कारवाईच करायची नाही का?
आणि कोणतीच कारवाई जर केली नाही किंवा करू नये अशी अपेक्षा असेल तर मग जे नवीन सदस्य आहेत किंवा इतर जे कोणी अनुभवी सदस्य असतील सभागृहामधले त्यांना काय वाटेल की अशा पद्धतीने शिवीगाळ देणं, शिवीगाळ करणं सभागृहामध्ये हे योग्यच आहे, त्याच्यावर कोणती कारवाई होत नाही. नवीन सदस्य असतील तर त्यांनाही वाटेल की अरे वा, इथे तर शिवीगाळ मुबलक प्रमाणात करता येऊ शकते, मुभा आहे त्याला. हाच आदर्श आपण ठेवणार आहोत का याचा विचार करायला पाहिजे. तेव्हा निष्कारण प्रत्येक गोष्टीचं राजकारण करत बसण्यापेक्षा, या सगळ्याचं खापर पुन्हा सत्ताधारी पक्षावर फोडण्यापेक्षा आपण चूक केलेली आहे तर दिलगिरी व्यक्त करावी आणि प्रकरण मिटवून टाकावं. ही अगदी साधी सोपी गोष्ट होती. पण ती न करता प्रकरण कसं चिघळत राहील, आपल्याला कसा त्याचा लाभ उठवता येईल, मीडियामध्ये कसं आपण पत्रकारांसमोर जाऊन हे कसं षडयंत्र आहे, कट कारस्थान आहे, आपल्यावर कसा अन्याय झालेला आहे हे सांगत बसलो की आपल्याला कुठेतरी सहानुभूती मिळेल लोकांची. तर प्रत्यक्षामध्ये शिव्या दिल्याचं समोर दिसतंय, सगळ्या चॅनलने दाखवलेलं आहे, व्हिडिओ उपलब्ध आहेत. असं असताना आपण दिलगिरी मागून मोकळं होणं हाच त्याच्यावरचा उपाय होता. तिकडे अनिल परब जे ते सुद्धा म्हणायला लागले की आमचा विरोधी पक्ष नेता इथे नसेल तर आम्ही काम कसं काय करणार, एकतर्फीच काम चालू आहे, त्यामुळे आम्ही इथे काय सहभागी होणार नाही कामामध्ये. याची काही गरज नव्हती. जेव्हा तुम्हाला तुमचा नेता जो आहे त्याने चूक केलेली आहे, त्याबद्दल तुमच्याच पक्षप्रमुखांनी माफी मागितलेली आहे, याचा अर्थ गुन्हा कबूल आहे, तुम्हाला चूक केलेली आहे कबूल आहे. मग आता त्या सभागृहामध्ये न बसण्याला काय अर्थ आहे? तुम्हीच चूक करायची, तुम्हीच त्यांचा निषेध करायचा, तुम्हीच सांगायचा कट कारस्थान आहे. म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा जी म्हणतात तसंच आहे. तेव्हा विनाकारण आपली फुशारकी मारण्यापेक्षा, जोश दाखवण्यापेक्षा, आपण शिवसैनिक असल्याचं थाटामध्ये बोलण्यापेक्षा जेव्हा असं काही घडतं तेव्हा माफी मागायची, दिलगिरी व्यक्त करायची आणि मोकळं व्हायचं. सभागृहामध्ये तुम्ही शिवसैनिक म्हणून दादागिरी करू शकत नाही. बाहेर ठीक आहे, पत्रकारांसमोर तुम्ही जोशामध्ये दानवे सुद्धा बोलले, उद्धव ठाकरे हे सगळं कट कारस्थान आहे बोलले, पण त्याच्यामुळे काहीच फरक पडला नाही. कारण सभागृहातली कारवाई जी असते ती नियमाला धरून होत असते. ती काय प्रचार सभेतली भाषणं नसतात. जसं राहुल गांधी भाषणं देतात लोकसभेमध्ये, जसं त्यांनी भाषण दिलं तसं सभागृहातलं काम कोणत्याही नियमाच्या व्यतिरिक्त चालत नाही, नियमानुसारच चालतं. नियमाच्या अधीन राहूनच करावं लागतं. कारवाई सुद्धा नियमाच्या अधीन राहून करावी लागते. आणि समोर कोण होत्या तर नीलम गोरे तुमच्याच सोबत होत्या एकेकाळी काही महिन्यांपूर्वी, आणि त्या सभापती आहेत, त्यांच्या समोरच एका महिला सभापतीच्या समोरच आपण शिव्या देतोय आई बहिणीवरनं. हे सभागृहासाठी तर निश्चितपणे प्रतिष्ठा घालवणार आहेत, सभागृहाची प्रतिष्ठा घालवणार, पण त्या महिला सभापतीला सुद्धा मान खाली घालायला लावणार आहे. याचं तरी भान बाळगलं पाहिजे. किंवा जेव्हा आपण मिशीला पीळ देतो तेव्हा पहिल्यांदा मिशी असणं आवश्यक आहे. मिशीत नसेल तर नुसतं पीळ देण्याला काहीच अर्थ नाही. हे भान ठाकरे गटाच्या नेत्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. प्रत्येक गोष्टीचं राजकारण न करता, चूक केलेली आहे ठीक आहे, शिवसैनिक आहे ते बाहेर तुम्ही आंदोलन करू शकता. सभागृहामध्ये लोक सगळे बघतायत, आपलं वर्तन बघतायत, आपली वागणूक बघतायत, आपली वक्तव्ये जी आहेत ती लोक तपासून बघत असतात. बारीक बारीक गोष्टींचा लोकांना ज्ञान होत असतं आणि लोक त्याच्यावरनं ठरवत असतात हा नेता कसा आहे ते, तो पक्ष कसा आहे ते, त्याचं भान बाळगणं आवश्यक आहे. तर हे अशा पद्धतीने सगळं प्रकरण घडलं आणि त्याला जबाबदारी ठाकरे गटच आहे. विनाकारण नसलेल्या मिशीला पीळ देण्याचा प्रयत्न त्यांनी केला. तुम्हाला विषय कसा वाटलाय जरूर कळवा. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.